नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं प्रयत्नांमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जी आपली रजिस्टर पूर्व परीक्षा आहे, आज झालेला पेपर, यामध्ये सायन्सचे आपले 20 प्रश्न होते. तर पेपर सेट आपल्याकडे सी आहे, तर सी मधले क्वेश्चन नंबर 51 पासून समोरचे प्रश्न सायन्सचे आहे. तर मित्रांनो, 20 पैकी जवळजवळ 15+ प्रश्न हे आपल्या आरंभ बॅचच्या नोट्समधून आलेले आहे, ज्यात सायन्स मी शिकवलेलं आहे. ओके, प्रत्येक गोष्ट प्रॉपर एक्झॅक्टली तुमच्याकडनं पाठ करून घेतली होती आणि सांगितलं होतं की एक्सपेक्टेड टॉपिक आहे, त्यावर प्रश्न आहे. सेम प्रश्न विचारलेला आहे. 12 प्रश्न डायरेक्टली आहे, 4 प्रश्न तुमचे ऑप्शन कट होतात आणि बाकी जे आहे बघा तुमचे इलिमिनेशननी सॉल्व्ह होतात. साधारणतः 16+ अटेम्प्ट तुमचा पाहिजे होता. 16 दूनी 32 म्हणजे 30+ मार्क अपेक्षित या पेपरमध्ये आहेत. आपण आज काय करूयात, फक्त एक्सपेक्टेड काय आन्सर की असेल ते इथे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक्सप्लेनेशनसाठी आपण एक वेगळा व्हिडिओ इथे करणार आहे. फक्त एक आन्सर की आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 51. बघा, कोणती भौतिक राशी ही टक्कर म्हणजे काय, इंग्लिश चेक करा. कोलायजन संबंधीचा पॉईंट आहे बघा. ओके, लॉ ऑफ कोलिजन हा मोमेंटम संबंधी आहे. बघा, जेव्हा दोन वस्तू असतात त्या एकावर एक कोलाइड होतात तेव्हा संवेग त्यांचा कॉन्झर्व होतो, स्थिर राहतो. कोलिजन आहे, याच्यामध्ये वस्तुमान, वेळ आणि लेंथचा काही संबंध नाही. इथे उत्तर 2 आहे बघा. तुमच्या पूर्ण फिजिक्समध्ये 2च लॉ आहे बघा. पहिला लॉ आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि दुसरा आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ऊर्जा अक्षतेचा नियम आणि त्याला म्हणतो संवेग अक्षता नियम आहे. तर इथे उत्तर 2 आहे. राज्यसेवेच्या PYQ जे आहेत त्याच्यामध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो. PYQ बेस्ट सिंपल प्रश्न हा होता, लक्षात ठेवा. चला पुढला बघा, खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून विस्तारित आहे याची पुष्टी मिळते. विश्व स्थिर आहे कसं आहे असा प्रश्न विचारला होता. आता बघा, हा प्रश्न जर पाहिला बघा, हा भूगोल प्लस सायन्स याचा प्रश्न आहे. आपण आपली जर लिंक वापरली, मी तुला सांगितलं होतं जेव्हा प्रश्न आयोगाचा असतो तेव्हा काहीतरी लिंक वापरायची. जेव्हा जेव्हा एखादं उत्तर असतं त्यासारखं सेम ऑप्शन दिलेलं असतं. मग या प्रश्नामध्ये ऑप्शन 1 आणि 2 इथे सेम आहेत, लक्षात ठेवा. ओके, तरी सुद्धा आपण काही लिंक वापरू. बघा, लाईट प्रकाशाचा वेग जो स्थिर असतो, वेगामुळे विश्व मोठा आहे हे सिद्ध होत नाही, हा कॉमन सेन्स आहे. इथे 4 कट होऊन जाईल. बेंडिंग ऑफ लाईट म्हणजे रिफ्रॅक्शनच्या एक्झाम्पलमध्ये काय येतं, सूर्योदय आणि सूर्यास्तामध्ये फरक पडतो 2 मिनिटाचा. याचा संबंध युनिव्हर्सशी येत नाही. इथे 2 कट होऊन 3 कट होऊन जाईल. आता 2 पॉईंट आहे, एक रेड शिफ्ट एक ब्लू शिफ्ट. द युनिव्हर्स या चॅप्टरमधला प्रश्न आहे. पण तुम्हाला बेसिक सेन्स आपल्याला बरेचदा कळतो की जेव्हा 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 लाईट पसरतो, जेव्हा लाईट स्कॅटर होतो तेव्हा लाल रंग दूरवर पोहोचतो. मग लाल रंग हा खूप दूर पोहोचतो म्हणजे जास्त असणार, मोठा असणार, विस्तार असणार. मग रेड शिफ्ट इथे उत्तर आहे. ॲक्च्युली रेड शिफ्ट उत्तर यायला पाहिजे. क्लिअर सगळ्यांना. मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, कोणते ऑप्शन 1 किंवा 2 कट करा, जे उरलं त्यातलं पहिलं उत्तर मॅक्झिमम केसमध्ये असतं. तसं ही लिंक इथे एक्स्ट्रा मी वापरली आहे. ठीक आहे, चला नंतर बघा, कोणत्या प्रक्रियेमध्ये न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात. आता बघा, इथे काय म्हटलंय, न्यूट्रिनो. पण जेव्हा इथे न्यूट्रॉन तर न्यूट्रॉन 100% अल्फामध्ये होतात उत्सर्जित, हे आपण पाहिलेलं आहे. न्यूट्रॉन. ओके, मग तुम्ही पाहिलं असेल अणुभट्टीमध्ये अल्फा बीटा गॅमा जे आहेत कण, त्यापैकी अल्फा जो आहे आणि बीटा आहे तो वापरतो. ओके, तर आता लक्षात ठेवा, इथे एक्सरेचा काही संबंध आहे का, नाही, अजिबात नाही. एक्सरे जो आहे बघा, एक्सरे हा विद्युत चुंबकीय किरण आहे, याचा इथे काही संबंध नाही. इथे ऑप्शन 4 कट झालं. गॅमा कण जर आपण टाकलं तर काहीच बाहेर पडत नाही, तर इथे गॅमा पण कट होऊन जाईल. आता अल्फा बीटा आहे, तर ॲक्च्युली बघा, बीटामध्ये न्यूट्रिनो बाहेर पडतो, अल्फामध्ये न्यूट्रॉन बाहेर पडतो. फक्त लक्षात ठेवा, अल्फा जेव्हा आपण अल्फा कणांचा मारा करतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की ॲटॉमिक मास नंबर 4 ने कमी होतो, ॲटॉमिक नंबर 2 ने कमी होतो. ओके, म्हणजे न्यूट्रॉन एक्स्ट्राचे बनतात, न्यूट्रॉन तयार होतात. इथे न्यूट्रिनो म्हटला, इथे मग हे पण कट झालं. उत्तर 2 100% या ठिकाणी 53चा आन्सर आहे. ठीक आहे, चला पुढला बघा, तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणावर कसा परिणाम करतो. व्हिस्कोसिटी म्हणजे काय, घट्टपणा. आता बघा, द्रव वस्तू असते बघा, एखादी वस्तू द्रव आहे. आपण उदाहरण घेऊ आपल्या तेलाचं. तेल आपल्या घरी म्हणजे खोबरेल तेल आहे बघा. तापमान वाढलं तेल होतं पातळ, म्हणजे तापमान वाढलं घट्टपणा कमी होतो. पण हे द्रवाच्या केसमध्ये लिक्विडच्या केसमध्ये आपल्याला म्हटलं वायू, गॅस, उलटा परिणाम होतो. तापमान वाढलं व्हिस्कोसिटी पण वाढते. क्लिअर आहे, उत्तर 1 आहे. चला सगळ्यांना क्लिअर आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं, जर एखादा टफ प्रश्न वाटला तर सेम ऑप्शन पहा. जर व्हिस्कोसिटी स्थिर राहिली असती तर हा प्रश्न विचारलाच नसता. व्हिस्कोसिटी घट्टपणा हा एका याच्यामध्ये येतो, 1 2 3 4, हा निगेटिव्ह नसतो, ऋण नसतो. 3 आणि 4 कट होऊन जाईल. 2 उरले, त्यातलं पहिलं उत्तर आलंय बघा. ठीक आहे, चला बघा, आता हा प्रश्न बघा, हा 11-12चा प्रश्न आहे 100%. तर हे थोडंफार तुम्ही चुकू शकतं. हा प्रश्न थोडा अवघड प्रश्न मानतो याला.
ॲक्च्युली बघा फोरियर्स लॉचा प्रश्न आहे. फोरियर्स लॉ आहे बघा उष्णतेचा. त्या लॉनुसार आपण जर पाहिलं तर उष्णता जी आहे स्थानांतर ते अवलंबून असते के बघा के ए डेल्टा टी अपॉन लेंथ. हा फॉर्म्युला ॲक्च्युली आहे बघा. ओके, तर याच्यामध्ये हा के हा कॉन्स्टंट आहे आणि टी पण कॉन्स्टंट आहे. हा एरिया आणि लेंथ म्हणजे ॲक्च्युली हा जो क्यू आहे, क्यू म्हणजे काय उष्णता, हे अवलंबून असते ए आणि एलवर. एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर आणि ही जे लेंथ आहे बघा, मग इथे पाय पण कॉन्स्टंट आहे म्हणजे हा जो क्यू असतो हा अवलंबून असतो आर स्क्वेअर आणि एलवर. ओके, रेडियस भागिले लेंथ, रेडियसचा वर्ग आणि भागिले लेंथ. मग आपल्याला असं म्हटलंय बघा, काय म्हटलंय बघा, आपल्याला म्हटलंय लेंथ टू रेडियसचा रेशो दिलाय दोन रॉडचा. दोन रॉड आपल्याकडे आहेत, त्याचा एरिया आणि लेंथ याचा दिलाय रेशिओ. ओके, सॉरी काय लेंथ आणि रेडियसचा रेशो दिलेला आहे. ओके, आपल्याला विचारलाय मग दोघांचा हीट फ्लो कसा होईल. ॲक्च्युली बघा क्यू म्हणजे काय बघा, क्यू म्हणजे होतं आर स्क्वेअर बाय एल. तर पहिला Q1 म्हणजे हा होईल बघा R1 स्क्वेअर भागिला L1. दुसरा Q2 आहे बघा, तो आहे R2 स्क्वेअर भागिला L2. ओके, बघा रेडियस लेंथचा रेशो दिलेला आहे. ओके, जर आपण यांना असं भागलं किंमत पुट केली तर उत्तर येतं बघा 8:9. ठीक आहे. आता इथे तुम्हाला मी मुद्दामून सॉल्व्ह करून देत नाही कारण आपली मानसिकता सध्या फक्त काय आहे बघा, उत्तर ऐकण्याची आहे. पण तुम्हाला मी हे का सांगितलं एवढं सगळं लक्षात ठेवा. ज्या स्टुडंटनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतला, जर त्यांनी ही लिंक वापरली असेल तर 100% उत्तर येईल. बाकी अशा प्रश्नाला कुठली ट्रिक लागत नसते. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. इथे उत्तर बघा 8:9 आहे. सगळ्यांना क्लिअर आहे. चला जाऊ पुढे. आता बघा हा एक प्रश्न, आता हा जो प्रश्न आहे बघा, हा सुद्धा थोडासा वेगळा प्रश्न आहे. ॲक्च्युली हा 11-12चा प्रश्न आहे. बेसिक नॉलेज वापरून हा सहसा सॉल्व्ह करता येणार नाही तुम्हाला. 11-12चा एक कॉन्सेप्ट आहे बघा, विस्टोन ब्रिजचा कॉन्सेप्ट आहे बघा असा. याच्यामध्ये आपण जर पाहिलं बघा तर जेव्हा अशा प्रकारची मांडणी केलेली असते त्याला आपण अशा प्रकारे कन्वर्ट करतो. यामध्ये आपण ABCD पॉईंट देतो. ओके, आणि हे जे पॉईंट आपण दिले तर बघा, मग आता बघा आपण जर थोडंसं उभं केलं असं, हा मधला 3 आहे, मी इथे 3 लिहितात. ओके, आता बघा इथे हा पहिला पॉईंटला A म्हणतो, या दुसऱ्या पॉईंटला B म्हणतात. मग हा पॉईंट बघा C पॉईंट आणि हा एक D पॉईंट. मग आता AB मध्ये किती आहे 2, AB मध्ये 2 आहे, इथं 2 लिहायचं. BD मध्ये किती आहे, BD मध्ये बघा 3 माहिती आहे बघा. इथे मग A आणि D मध्ये 1 आहे रोध, D आणि C मध्ये 2 आहे बघा, इथे 2 आहे. आणि इथे त्याच्यानंतर उरलं बघा B आणि C मध्ये 4 आहे. ठीक आहे, बघा अशी मांडणी करतो आपण आणि या मांडणीमध्ये हे आपलं व्होल्टेज दिलं आहे बघा, व्होल्टेज. ठीक, बघा याच्यामध्ये काय करतात बघा, याच्यामध्ये सिंपल आहे. या मांडणीमध्ये व्हिस्टोन ब्रिजमध्ये जे पहिले 2 आहेत बघा, यांना आपण घेतो पहिला रोध, तो नेहमी असतो सिरीजमध्ये. म्हणजे सिरीजमध्ये म्हणजे काय, तर तो एक आपण म्हणू शकतो त्यांचा आपण डायरेक्ट ॲडिशन घ्यायचं. म्हणजे 2 आणि 4 काय होईल बघा 6, म्हणजे R1 6 येतो डायरेक्टली. ओके, आणि नंतर खालचे 2, हा 1 आणि 2 हे पण एकत्र घ्यायचे, ॲडिशन करायची, 2 आणि 1 3. बघा मग अशा प्रकारे आपला R1 R2 इथे मिळाले, R1 6 आणि R2 3. ॲक्च्युली बघा आपण जेव्हा एकूण R काढतो या विस्टोन ब्रिजमध्ये, तो फॉर्म्युला आहे R1 R2 अपॉन R1 प्लस R2. ठीक आहे, मग हे येतं बघा 6 18 आणि 6 3 9, 9 2 18, 2 रोध आलेला आहे. पण आपल्याला विचारला आहे करंट विचारला आहे, व्होल्टेज 2 आहे. ओहम्स लॉ काय म्हणतो, V इज इक्वल टू IR. मग I येतो बघा V भागिला R. ओके, V 2 आहे, R 2 आहे, 2 2 कॅन्सल, उत्तर 100% आहे. हेच वापरायला पाहिजे होतं. काही लोक बाकी पण नियम वापरू शकतात त्याच्यामध्ये, सिरीज पॅरलर, पण या मेथडमध्ये असं वापरता येत नाही. लक्षात ठेवा, असं सांगता येत नाही कोणतं सिरीज कोणतं पॅरलल. ओके, त्याचे उत्तर 4 आहे. पण काही केसमध्ये उत्तर 1.4 पण काढलेलं आहे, पण ते येणार नाही. 100% उत्तर 4 येईल. ओके, ठीक आहे, 100% उत्तर 4 येईल. ठीक आहे, 56. ठीक आहे, तरी सुद्धा बघा एक वेगळी मेथड आहे, त्याच्यामध्ये 1.5 सुद्धा उत्तर येऊ शकतं. पण मला असं वाटतं उत्तर 100% 4 येईल. तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिलं बघा एकदम 100% असं. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पण प्रश्न अवघड आहे. मग हे 2 गणित अवघड आलेले आहेत. सिट्रस कॅन्कर, पुन्हा एकदा वनस्पती रोग पुन्हा परीक्षेमध्ये येतात. सिट्रस कॅन्कर हा जीवाणूमुळे होतो, बॅक्टेरियल रोग आहे. खूपदा प्रश्न विचारलेला आहे. रोगांचे काही कॉमन प्रश्न पुन्हा येतात. ओके, आपण जे नोट्समध्ये शिकवलं आरंभ बॅचमध्ये, त्याच्यामध्ये पहिलाच पॉईंट आहे बघा आपल्या नोट्समध्ये, हँडरिट नोट्स, पहिलाच पॉईंट जाऊन चेक करा, त्यातनं प्रश्न असा विचारलेला आहे. ठीक आहे, चला नंतर बघा स्क्लेराइड्स. आता बघा ॲक्च्युली वनस्पती संबंध प्रश्न आहे.
वनस्पती म्हणजे डिफरंट पेशी असतात, सेल असतात, त्यासंबंधी हा प्रश्न आहे. त्यामध्ये बघा हा जो ट्रॅकेट्स आहे, ट्रॅकेट्स हा जलवाहिन्या संबंधी असतो, जलवाहिन्या, झायलम. ठीक आहे. आता कधी कधी हा प्रश्न अवघड वाटतो, पण तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. मग काय म्हटलंय, स्क्लेराइड जे आहे बघा, ह्या श्रेणी कुठल्या कुठल्या आहेत. तर मला सांगा, जे उत्तर आहे त्यासारखं सेम उत्तर जनरली असतं, ऑप्शन असतं, आपण पाहिलेलं आहे. मग इथे पहा बरं कुठलं कुठलं वाटतं सेम बघा. हे काय मायक्रोस्क्लेराइड, ऑस्टेरोस्क्लेराइड, 3 स्क्लेराइड आहे, एकच वेगळं वाटतं. मग क नको यायला, अशी लिंक लावू शकतो. मग इथे क आहे, ऑप्शन कट होऊन जाईल. मग 3 सेम आहे बघा. मग अ ब ड उत्तर आहे. तर हे 100% उत्तर आहे, कारण ट्रॅकेट्स हा वेगळा भाग आहे, झायलमचा भाग आहे. ठीक आहे. चला ओके. संरक्षक पेशीमध्ये रिकामी जागा घटक जमा झाले तर रंध्र उघडेल. आता बघा हा सुद्धा बेसिक स्टेट बोर्ड बेस्ड प्रश्न आहे. तू जर वनस्पती जर पाहिलं तर वनस्पतीमध्ये मॅग्नेशियमचं काम पानासंबंधी किंवा हरितद्रव्यासंबंधी आहे, हरितद्रव्यासंबंधी आहे, हे कट होऊन जाईल. लोखंड आणि जस्त, ओके, लोखंड आणि जस्त आपण जर पाहिलं बघा तर हे वनस्पतीमधले कमी महत्त्वाचे असे खनिज आहे. पोटॅशियमचं ॲक्च्युली काम आहे बघा, हे पोटॅशियमचं काम आहे. ओके, पोटॅशियमचं काम आहे ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. ओके, स्टोमॅटा ओपनिंग क्लोजिंग करतो, लक्षात ठेवा, IMP पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा पुढला प्रश्न या ठिकाणी आहे. बघा पुढला प्रश्न आपल्याला काय म्हणतो, स्पायरोगायरा. तुम्हाला मी सेल टॉपिकमध्ये शिकवलं होतं. स्पायरोगायरा म्हणजे आपलं हिरवं शेवाळ. हिरवं शेवाळ कोणत्या पाण्यामध्ये असतं, तर आपलं खारं पाणी का नाही, आपलं साध्या पाण्यामध्ये असतं. इथे म्हटलंय बघा सागरी पाण्यामध्ये असतं. मग ब तर 100% कट होऊन जाईल. मग जर ब 100% कट होऊन जाईल तर अ मध्ये ब आहे, 2 मध्ये ब आहे आणि 4 मध्ये ब आहे. उत्तर 100% 3 येईल. कळलं तुम्हाला. अशी लिंक लावता आली पाहिजे तुम्हाला. तुम्हाला सेलमध्ये अजून सांगितलं आहे, आपल्या शरीरामध्ये सर्पिलाकार स्पर्म किंवा शुक्राणू असतात आणि वनस्पतीमध्ये क्लोरोप्लास्टमध्ये सर्पिलाकार क्लोरोप्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो. हे पण मी आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी आहे, पण इथे डायरेक्ट उत्तर तुम्हाला इथे पाहायला मिळालं. ठीक आहे. मग पुढे कोणत्या झाडाच्या फुले, पाने, बिया वापरून मारिज्युआना हा पदार्थ बनतो. ओके, मारिज्युआना हा पदार्थ बनतो. फ्लॉवर्स, लिव्ज आणि सीड्स. बघा आयोगाने प्रश्न विचारला होता मॉर्फिनचा, ओपिओइडचा प्रश्न विचारला होता. नंतर आयोगाने प्रश्न विचारला हेरोईनचा. आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो होतो की 100% तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो कधी ना कधी. बरोबर तो प्रश्न विचारला आहे गांजा. तुम्हाला मी एक माणूस दाखवला होता, तो अशा प्रकारे गांजा ओढताना PPT मध्ये ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये आहे, मी टेलिग्रामला शेअर करेल. लक्षात ठेवायचं, गांजा जो गांजा त्याला म्हणतो आपण हे मारिज्युआना, कॅनॅबिस सटायवम त्याला असं म्हणतात. ओपियम, पॉपी म्हणजे काय बघा आपलं मॉर्फिन, हे येणार नाही. प्रश्न ऑप्शन कट होईल कारण PYQ होता. बघा हे निकोटिना म्हणजे टबॅको म्हणजे काय आपलं तंबाखू, तंबाखू इथे येणार नाही, 2 कट होऊन जाईल. तर हा ॲक्च्युली गांजा आहे, गांजा, कॅनॅबिस सॅटिवा. क्लिअर आहे. चला, प्रोकॅरियोटिक अनुवांशिक कोडमध्ये एन मॉर्फिन. आता बघा सिंपल भाषेत तुम्हाला सांगितलं होतं, PYQ चांगले करायचे. एकदा आयोगाने विचारला होता PYQ, कोणते स्टार्ट कोडॉन आहेत, कोणत्या कोडॉनपासून आपण म्हणू शकतो की प्रोटीन सिंथेसिस तयार होतं. मी याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवला होता बॅचमध्ये व्हिडिओ करून, की 3च आहेत बघा, AUG, GUG, हे 3च प्रश्न विचारले होते आयोगाने आणि त्यातलाच एक ऑप्शन यायला पाहिजे. तर ॲक्च्युली बघा स्टार्ट कोडॉन जर पाहिलं तर AUG आहे. ओके, तर बघ काही प्रश्न असे असतात की त्याची लिंक पाहूनच कळतो. या पूर्ण प्रश्नामध्ये पाहिलं इनिशियल कोड म्हणजे स्टार्ट कोड कुठला आहे तर तो 3च आहेत बघा, AUG, GUG असे 3च ऑप्शन्स होते. त्यातलं इथे AUG उत्तर 100% आहे. नोट्समध्ये एका वाक्यात दिलं बघा, 3च कोड आहेत, त्यातला हा कोड आहे, स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉन. ठीक आहे. चला बघा पुढला आहे बघा, खालीलपैकी कुठले हार्मोन हा मासिक पाळीचे नियमन करतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे नियमन कोण करतात आपण पाठ करून घेतलं होतं. स्टेट बोर्डामधला प्रश्न आहे. FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. FSHचं काम आहे अंडपेशी तयार करणे, LHचं काम आहे अंडपेशी बाहेर काढणे, ओव्हुलेशन. ओके, इस्ट्रोजनचं काम आहे स्त्रियांच्या गर्भाशयाची वाढ करणे आणि प्रोजेस्टेरॉनचं काम आहे बाळ झायगोटला चिपकवणे. ते 4 होते बघा. उत्तर 1 100% इथे 100% उत्तर 1 आहे. ठीक आहे. नंतर बघा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. बायोटेक शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला बायोटेक तुमच्या GS3 मध्ये इकॉनॉमिक्स सोबत आहे. त्यामध्ये ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणजे काय, ह्युमनमध्ये जीन किती आहेत, माणसामध्ये किती प्रकारचे जीन्स आहेत हे शोधणे, यासाठी हा प्रोजेक्ट केला होता. मग लक्षात ठेवायचं क्लोनिंग काही संबंध इथे आहे का. क्लोनिंग म्हणजे काय, क्लोनिंग आपण प्रजनन संस्थेमध्ये पाहिलं होतं. क्लोनिंग म्हणजे काय की प्राण्यांपासून प्राणी तयार करणे, मानव नाही प्राणी. मग इथे ड कट होऊन जाईल. सगळ्यांना क्लिअर आहे. तर ॲक्च्युली बघा जणू की आपल्याला का शोधायचे आहे, यांचा उपयोग करून आपल्याला जिनोमिक ज्ञान संशोधन आणि औषध समावेश करणे. म्हणजे बघा स्टडीसाठी
हा प्रोजेक्ट होता. याच्यामध्ये DNA बेस पेअरचा काही संबंध नाही आहे. इथे बघा, इथे अ आणि क उत्तर यायला पाहिजे, फक्त 2. समजलं? 64. नंतर बघा, हा व्यावसायिक तंतूच्या उत्पादनामध्ये लोकरीला पर्याय काय असतं, तर तुमच्या NCERT मध्ये किंवा स्टेट बोर्डामध्ये पदार्थ आपल्या वापरातील हा एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये कृत्रिम धागे टॉपिक आहे, त्यात हा पॉईंट कव्हर होतो. लक्षात ठेवायचं, पॉलीॲक्रिनोनायट्रिल याला म्हणतो कृत्रिम लोकर. ठीक आहे. डेक्रॉन, टेफ्लॉन तर येणारच नाही. हे तर ऑप्शन 1 टू कट होतात. या दोघांमध्ये आहे कॉम्पिटिशन, तर इथे 3 उत्तर येईल. ठीक आहे. बघा, कोणत्या औषधी वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक आहे? ऑप्शन इंग्लिशमध्ये चेक करा. ॲनाल्जेसिक, अँटीबायोटिक. तुम्हाला मी 100% शिकवलं होतं. अँटीबायोटिक म्हणजे जीवाणूंना मारणारी. पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे, 100% उत्तर येणार नाही. मग क नको यायला, 3 आणि 3 कट होऊन जाईल. बघा, अँटॅसिड, ॲसिडी कमी करणारं आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो अँटीसेप्टिक. याच्यामध्ये अँटीपॅरेटिक म्हणजे काय, ताप कमी करणारं. जेव्हा ताप येते आपण घेतो पॅरासिटामॉल. मग इथे पॅरासिटामॉल उत्तर यायला पाहिजे ड. तर फक्त ड उत्तर यायला पाहिजे, फक्त ड. बेनड्रिल येणार नाही. विनोरल हे सेडेटिव्ह आहे, म्हणजे हे आपण म्हणू शकतो एका प्रकारचं गुंगी आणणारं औषध आहे, मेंदूच्या मानसिक रोगावर वापरतात. ठीक आहे. तर 100% उत्तर इथे काय बघा, 4 आहे. पॅरासिटामॉल इज अँटीपॅरेटिक. ठीक आहे. बघा पुढलं. आता हा प्रश्न तर आपल्या नोट्समधनं अशाचा आला, तुम्हाला मी पाठ करून घेतला आहे. मसाला कंपनीची डाय म्हणजे डायसॅकराइड. मसाला, माल्टोस, सुक्रोज, लॅक्टोज. डायसॅकराइड फक्त एकच आहे, सुक्रोज. बचं उत्तर 4 आहे. बघा, आलं. मग अशा प्रश्नामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी बोललो होतो, कोणती पण एक ट्रिक पाठ करा, सगळं येईल. मोनोसॅकराइड, मोना, गर्लफ्रेंड, GR, GF, GR, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, रायबोज. ग्लुकोज आहे म्हणजे ओके. आणि पॉलिसॅकराइड कुठले कुठले बघा, तर आपण पाहिलं होतं स्टार्च, ग्लायकोजेन, पेक्टिन, कायटिन, हे सगळं याच्यामध्ये येईल. बघा, तर उत्तर 4 100% प्रश्न PYQ मध्ये खूपदा विचारला होता. आणि बघा 68 हायड्रोजन समस्थानिके कुठली कुठली बघा, तर बघा प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम ही 3 असतात. यांचा अणुअंक ॲटॉमिक नंबर 1 असतो, मात्र ॲटॉमिक मास नंबर असतो 1 2 3. बघा 1 2 3 उत्तर 4. आयोगाने याआधी प्रश्न विचारला होता, मागच्याच वेळेला प्रश्न विचारला होता, PYQ विचारला होता की कोणता आहे जड हायड्रोजन, त्यामध्ये उत्तर होतं ड्यूटेरियम. मग तेव्हाच हा प्रश्न केला असता तर रिपीट प्रश्न बऱ्यापैकी आला. बघा 68 क्लिअर आहे. आणि आता बघा, ऊर्जा उत्पादनासाठी कोणते पर्याय हे कोणते स्वरूपात कार्बन वापरत नाही. कार्बन वापरत नाही कोणते स्वरूपात. आता लक्षात ठेवा, कार्बन लाकडामध्ये कार्बन आहे, बायोगॅस मिथेन CH4 कार्बन आहे. ओके. कोळसा कार्बन 100% आहे. फक्त क उत्तर यायला पाहिजे, फक्त क. कळलं? फक्त क. एकदम एन्व्हायरमेंट बेस्ड थोडासा प्रश्न या ठिकाणी आहे. 70 प्रश्न मॅग्नेशियम क्लोराईड PYQ बेस्ड प्रश्न. याच्या आधी आयोगाने PYQ विचारला होता. ओके. लक्षात ठेवायचं, मॅग्नेशियम आणि क्लोरीन बेसिक काय बघा तुम्हाला शिकवलं होतं. मॅग्नेशियम धातू आहे, मेटल आहे. क्लोरीन अधातू आहे, कारण तो वायू आहे. धातू अधातू जेव्हा एकत्र येतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. इलेक्ट्रॉन जेव्हा देवाणघेवाण होते तेव्हा बॉन्ड बनतो आयोनिक बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड हा बनतो जेव्हा 2 अधातू असतात, जेव्हा इलेक्ट्रॉनची होते भागीदारी. मग इथे 100% इथे उत्तर अ तर यायला नको. मग इथे अ आहे, 3 कट होऊन जाईल, 2 कट होऊन जाईल. धातू बंध असं काही नसतं, मेटल बॉन्ड. आयनिक बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. बघा मेटल मॅग्नेशियम असतो बघा 2 8 2 या कॉन्फिगरेशनचा. आणि क्लोरीन असतं बघा 2 8 7. क्लोरीनला पाहिजे 1 इलेक्ट्रॉन. ओके. मग 1 क्लोरीन यातला 1 इलेक्ट्रॉन घेतो. मग हा 1 क्लोरीन, हा Mg. Mg मध्ये अजून एक बाकी आहे, अजून एक क्लोरीन येतो. मग हा 1 क्लोरीन MgCl2 असं बनतं. यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. हा आहे बघा आयनिक बॉन्ड, आयनिक बंध. मग फक्त ब उत्तर 4 यायला पाहिजे. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न, हां 70 प्रश्न झाले बघा. तर बघा या 70 प्रश्नामध्ये आपण जर पाहिलं, मी तुम्हाला सांगतो बघा 12 प्रश्न सगळे आपल्या नोट्समध्ये सोपे प्रश्न आहेत. 4 प्रश्न हे 4 प्रश्न थोडेसे 11-12चे आहे, पण तुमच्या बेसिकवरून सॉल्व्ह होतात, ऑप्शन कट होतात. म्हणजे 12 16 प्रश्न सगळ्यांना यायला पाहिजे. फक्त जे 4 प्रश्न होते वेगळे, 2 गणित आणि 2 वेगळे प्रश्न, ते थोडेसे अवघड प्रश्न होते. तरी सुद्धा त्यातलं ऑप्शन कट होऊन तुम्ही 2 ऑप्शन कट करू शकता. यातले तुम्ही 1-2 प्रश्न सॉल्व्ह करू शकता आपली लिंक वापरून. ओके. तरी सुद्धा 16 हा चांगला अटेम्प्ट आहे. ॲक्च्युली ऑब्वियसली ज्यांनी बॅच वगैरे केली असेल त्यांना सोपा जाईल पेपर. ज्यांनी सायन्सचा अभ्यास केला असेल, वरवर अभ्यास केला असेल, त्यांना मात्र इथे अवघड जाऊ शकतो पेपर. ठीक आहे. तर सायन्सचा पेपर माझ्या मते सोपाच होता, कारण PYQ बेस्ड प्रश्न होते आणि काही प्रश्न कॉमन सेन्सचे होते. फक्त 4 प्रश्न थोडेसे वेगळे होते, म्हणजे वेगळे म्हणजे की ते गणित होते, त्यामुळे थोडासा अभ्यास लागत होता. ठीक आहे.
चला मग थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. लवकरच आपण या प्रश्नांचं काय करू, डायरेक्टली प्रश्न कसे आले आपल्या बॅचमधनं ते पण आपण शेअर करू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचं एक्सप्लेनेशन आपण डिटेलमध्ये आपण नंतर व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे. चला मग आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.